थांबा, ही काळजाला धक्का देणारी बातमी ऐकण्यापूर्वी एकदा विचार करा. 2020 मधील तो काळा मार्च महिना आठवतो का, ज्यावेळी रात्रभर झोप आली नाही, दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या, रस्ते ओस पडले होते. तो लॉकडाऊनचा भयंकर अनुभव पुन्हा येणार आहे का? कारण आजच्या घडामोडी पाहून मन सुन्न होतं. मित्रांनो, एक धक्कादायक योगायोग पहा. याच मार्च महिन्यात आत्तापासून 6 वर्षापूर्वी म्हणजे 2020 साली कोरोनामुळे लॉकडाऊन लागला होता. आणि इत्तेफाक पहा, एकदा पुन्हा लॉकडाऊनशी संबंधित बातम्या येत आहेत, ज्यांनी सामान्य जनतेला अस्वस्थ केले आहे. सोशल मीडियावर लॉकडाऊन ट्रेंड होत आहे आणि ही बातमी ऐकून अनेकांच्या पोटात गोळा आला असेल. मात्र यावेळी कारण कोरोना नाही, तर मध्य पूर्वेत धुमसणाऱ्या युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक ऊर्जा संकट ही परिस्थिती आहे. मित्रांनो, आपल्याला सांगायचे आहे की नुकत्याच झालेल्या सोमवारी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी देशाला एक महत्त्वाचा संकेत दिला आहे. ते म्हणाले की आपल्याला एकजूट राहावे लागेल आणि तयार राहावे लागेल, कारण हे संकट दीर्घकाळ टिकू शकते. या एकाच विधानाने देशभरात खळबळ माजली. ज्यांनी कोरोना काळातील ते भयंकर दिवस जगले आहेत, ज्यांनी रिकाम्या ताटांचे दुःख सहन केले आहे, नोकऱ्या गेलेल्या पाहिल्या आहेत, त्यांच्यासाठी हे शब्द केवळ राजकीय नाहीत, ते एक थेट इशारा आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर लॉकडाऊनशी संबंधित अनेक बातम्या समोर आल्या आहेत. माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हे ऐकून मन थरारते, कारण अशा बैठका केवळ त्याच वेळी होतात जेव्हा देशावर एखादे मोठे संकट असते. कोरोनाच्या काळात अशाच बैठका झाल्या होत्या, युद्धाच्या प्रसंगी अशाच बैठका बोलावल्या गेल्या होत्या. आता पुन्हा अशी बैठक होत आहे आणि यातच सगळे गांभीर्य दडलेले आहे. वृत्तांनुसार या बैठकीत ऊर्जा बचतीसाठी काही कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयांमध्ये काही तासांसाठी वीज कपात किंवा बिगर आवश्यक सेवांसाठी इंधनाचा वापर कमी करणे यासारखे कडक निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणजे काय होणार? काही तासांसाठी वीज जाऊ शकते. शहरी भागात हा निर्णय थोड्या वेळाने घेतला जाईल किंवा वीज कपातीचा वेळ कमी ठेवला जाईल. पण ग्रामीण भागात मात्र वीज कपातीमुळे बराच वेळ अंधार राहू शकतो. हे ऐकून ग्रामीण बहिणींच्या मनात पहिला विचार येतो मुलांचा अभ्यास, पाण्याची टंचाई, रात्रीची सुरक्षितता. हे प्रश्न केवळ सुविधांचे नाहीत, ते जगण्याशी जोडलेले आहेत. माहितीनुसार जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव $130च्या वर गेल्यास सरकारकडे परकीय चलन वाचवण्यासाठी हाच एकमेव पर्याय उरेल. कंपन्यांना निर्देश दिले जाऊ शकतात की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून रस्त्यावर वाहनांचा भार कमी होईल आणि इंधन खपतीत मोठी कपात करता येईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण याच विषयावर सविस्तर माहिती देणार आहोत. अमेरिका इराण युद्धामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का? लॉकडाऊनबाबत कोणती बातमी आलेली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तर एकही महत्त्वाची माहिती सुटणार नाही, याची काळजी घेत शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मुद्दा हा आहे, केंद्र सरकार मध्य पूर्वेत चाललेल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती हलक्यात घेत नाही. नुकतीच पंतप्रधान मोदींनी एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलावली. माहितीनुसार या बैठकीत विरोधी पक्षांना जागतिक ऊर्जा संकटाची गंभीरता सांगण्यात येणार आहे. म्हणजेच LPG गॅस, पेट्रोल, डिझेल, CNG आणि इतर इंधनावर येत्या काळात भयंकर संकट येणार आहे. हे ऐकून सामान्य कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण स्वयंपाकाचा गॅस आणि गाडीचे पेट्रोल हे केवळ सोयी नाहीत, ते रोजच्या जगण्याचा आधार आहेत. मित्रांनो, लॉकडाऊनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उघडच आहे की कोरोना काळासारखा लॉकडाऊन लागणार नाही. पण इंधन खपत कमी करण्यासाठी, गॅस वाचवण्यासाठी अनेक प्रकारचे कठोर उपाय योजले जाऊ शकतात. पण जर दीर्घकाळ युद्ध सुरू राहिल्यास ही परिस्थिती तुम्हाला लॉकडाऊनचाच अनुभव देऊ शकते. म्हणजे अनेक प्रकारच्या निर्बंध लागू होतील आणि सामान्य जीवन विस्कळीत होईल. मुद्दा हा आहे की पेट्रोल, डिझेल, LPG गॅस, CNG हे असे घटक आहेत जे जवळपास प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतात. खाण्यापिण्यापासून ते कपडे, जोडे, कारखाने, प्रत्येक गोष्ट इंधन वापरते. जेव्हा एखाद्या सर्वसामान्य आईला भाज्या आणायला जाता येत नाही, मुलाला शाळेत सोडता येत नाही, शेतकऱ्याला पंप चालवता येत नाही, तेव्हा ही केवळ ऊर्जेची समस्या राहत नाही, ती जगण्याची लढाई बनते. तर जर युद्ध दीर्घकाळ चालले आणि तेल आणि गॅसचा पुरवठा थांबला तर सर्व काही ठप्प होईल. आणि जर सर्व काही ठप्प झाले तर हे लॉकडाऊनपेक्षाही भयंकर असेल. मात्र आपण आशा करतो की लवकरात लवकर सर्व काही ठीक होईल. पण युद्ध सुरूच आहे आणि त्यामुळे चिंतेची परिस्थिती कायम आहे. या संकट काळात सामान्य माणसाने काय करायचे हा प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्याचे उत्तर एकच आहे, जागरूक रहा, तयार रहा, पण घाबरू नका.
भारताने अनेक संकटे झेलली आहेत आणि प्रत्येक वेळी उभे राहिले आहे. यावेळीही राहील. मित्रांनो, याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जे युद्ध सुरू आहे त्यात सर्वाधिक चूक कोणत्या देशाची आहे? जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलेत आणि हा व्हिडिओ लाईक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब केलेत तर तुमच्यापैकी कोणालाही एक खास सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.